हे नीट लावलं सगळं. पाठव. चग्गू मंगू बाय हातातनं फोन घ्यायचा. रागानी ओ पिलो बाय पिलो मिलेगा ना, दे दो ना. चार्जिस वाला है? नहीं चार्जिस वाला नहीं. क्यों चार्ज क्यों? अरे आपण क्यों? तो स्लीपर में तो सोने के लिए चाहिए ना. इधर देता है सबको. नहीं चार्ज वाला है. हाँ. छोड़ो जाने, फिर बैग ही ले लेंगे पीछे. सच जाओ. व्लॉग मध्ये आला कंटेंट. ओ माय गॉड बाहेर आलेले. अरे अरे 2 हो गया हमारा. 60 रुपया दे दो. 60 रुपये हो गया. अरे यार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. तरी किती वेळ लागेल? काउंटच नाही. मध्ये जर आम्हाला मिसळ खायची आहे, नाश्ता करायचा. गाडीत बसले बसले सही बोला सेम कशी असं मरे. मग काय बोलतो, जर हसला म्हणजे तो गोवायचाच आहे. हो म्हणजे एक छोटं बाळ मूल होतं ते नुसतं रडत होतं. हा आली. आलं नाही. आली आली आली. 5 चालू है, वीडियो चालू है. 5 पॉइंट अपने कवर करने के अभी. हमरे को मराठी, हमें मराठी में ही बोल रहे हैं. हमरे को ओहो ड्रिफ्ट मार मार के आई. 5 पॉइंटची बोट्स रायडिंग चालू आहे. ओहो अँकर आपली. लेट्स गो इकुजू. तर आपण ज्यांच्या सोबत आलात ते स्वप्नील मोंडकर या बोटचे मालक. मी या ठिकाणी आत्ताच्या घडीला या बोटवरती आलो. मी दुसऱ्या बोटवरती ड्रायव्हिंगला असतो. बोट चालक म्हणून पांडुरंग जाधव. तर दोघांच्या वतीने देवबाग गावात आपल्या बोटमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण ज्या पाण्यातून प्रवास करतो हे पाणी म्हणजे देवबाग गावातून वाहणारी कर्ली नदी. नदीचं नाव कर्ली नदी, परंतु नदीला नदीप्रमाणे गोडं पाणी.
समुद्र जवळ आहे. आता आपण संगम पॉईंटला जाणार आहोत. आपली सफर संगम पॉईंटपर्यंत आहे. संगम पॉईंटला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल समुद्र एवढा जवळ. हाय टाईडला समुद्राचं पाणी 6 तास या नदीमध्ये रनिंग करतं. तसंच लो टाईडला परत समुद्राकडे खेचलं जातं. हाय टाईड लो टाईड म्हणजे भरती ओटीला या समुद्राचं पाणी नदीला मिळतं. नदीला खारं पाणी समुद्राचं मिळाल्यामुळे गावात या नदीला नदी न म्हणता कर्ली खाडी म्हटली जाते, ज्याला आपण बॅकवॉटर म्हणतो. आणि याच नदीतून प्रवास करून नदी ज्या ठिकाणी संपते म्हणजे संगम पॉईंट, तिथपर्यंत आपण जाताना आपल्या रनिंग स्पेस दरम्यान येणाऱ्या प्रत्येक पॉईंटची मी तुम्हाला सविस्तर माहिती देत जाईल. आपल्या बोटच्या डाव्या बाजूला मुरेश्वर रॉक आयलंड आहे. त्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट चालू आहे, जे पूर्वी आपल्याला सुनामी आयलंडला मिळाले. आपण सुनामी आयलंड नाव ऐकलं असेल तरी तो आता एक इतिहास जमा झाला पॉईंट. सुनामी आयलंड राहिलेले नाही. 2004 सालची गोष्ट आहे. आपण टी व्हीवर बातमी ऐकली तुम्ही, आता तुम्हाला थोडंसं स्मरण होईल. 2004 साली इंडोनेशियात भूकंप झाला. चेन्नईला खूप मोठी सुनामीची लहर येऊन गेली. बराच कहर झाला त्या ठिकाणी. पण याच पिरियडला आपल्या कोकण किनारपट्टीला जो तडाखा बसला, अरबी समुद्राला आलेल्या उंच ताकदवर लहरीच्या तडाख्याने देवबाग बीचची वाळू या नदीच्या मध्यभागी येऊन साचली गेली. वाळू एवढी साचली होती, हायटाईडला पाण्याची लेवल राहते, जास्तीत जास्त पाण्याची उंची, त्यापेक्षा वाळूचा स्तर उंच झाला. चारी बाजूला पाणी राहिलं, बनलं आयलंड. आणि आयलंड बनलं सुनामीच्या एका रात्रीमध्ये, म्हणून गाववाल्याने त्याला नाव दिलं सुनामी आयलंड. आणि या सुनामी आयलंडवरती जे वॉटर स्पोर्ट्स चालू होते या गेल्या 2 वर्षात, म्हणजे हे आता चालू वर्ष आणि मागचं वर्ष, ते सुनामी आयलंड यूज करता येत नाही. याला कारण तोक्ते वादळानंतर जी वाळू सरकायला लागली, सुनामी आयलंडची उंची कमी झाली. त्या ठिकाणी आता हाय टाईडला पाण्याची उंची साधारण 4.5 फुटापर्यंत राहते. आणि म्हणून तिथं चालणारे वॉटर स्पोर्ट्स बंद न करता तो पॉईंट बंद करण्यात आला कस्टमर केअरसाठी. आणि इकडे ते शिफ्ट झालेले आता आपल्या बोटच्या उजव्या बाजूने जे मंदिर दिसतं, देवबाग गावातलं एंड पॉईंटला असलेलं मोबरेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर. याच मंदिरापाशी गावाचा लास्ट स्टॉप असल्यामुळे परतीचा प्रवास आपल्याला इथूनच मिळतो बाहेरून आल्यानंतर. इथं आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, गावाच्या एका बाजूला ही कर्ली नदी आहे, तसंच गावाच्या दुसऱ्या बाजूने अरबी समुद्र. कर्ली नदीचं पाणी खारं, समुद्राचं खारं पाणी मिळतं. समुद्राचं पाणी खारं, दोन्ही बाजूने पाणी खारं असून चिंचोळा पट्टा बसलेला देवबाग गाव ईश्वराची कृपा एवढी चांगली की विहिरीला त्यांना पिण्याला एक पाणी. अच्छा. तो कलर म्हणजे ती वाळू साचते, दोन्ही बाजूचा करंट एकत्र झाला की वाळू साचते. आणि पाण्याची उंची कमी आहे, पाण्यातून वाळू दिसते, त्याच्यामुळे कलर तुम्हाला वेगळा दिसतो. आता मी तुम्हाला येता येता आपण जी माहिती घेताना सांगितलं सुनामी आयलंड विषयी, त्या सुनामी आयलंडच्या अगदी जवळ करणार. अच्छा. बोट बस आहे. बोटचं नाव केतन. हो हो, हे भाई आपल्याला आपल्याचे हे इथे आता लो आहे ना. हो, लो टाईड आहे म्हणून ते दिसतंय. हे मग पूर्ण कव्हर होतं. किती फटाफट चालतं. हे बघ, हा स्वतः खोदतोय स्वतःला लपवण्यासाठी. हा, मी तेच सांगते. हे काही करत नाही. हा, छोटे पण छोटे बघा एवढे मोठे मिळतात. सॉलिड तुमच्या काय अजून आहे? हे काय भरूनच आहे सगळे, त्यांनी काढलेच आहे.
वाटते काकी आणि बाहेर फुल ट्रॅफिक आहे. अलिबाग आणि गणपती कुठे तिथे. आतमध्ये तो सिंधुदुर्ग ना काका. मस्त बोलला आवाज मोठा करतो भाई. भारी वाटतं ना. हे आहे का रॉक गार्डन? आणि रॉक गार्डन मध्ये एंट्री झालेली आहे. सिंधुदुर्ग फोर्टला जायचं कॅन्सल केलं कारण ऊन खूप गरम होतं. नाही काय नाही, अजून दुसरं कारण टेम्परेचर खूप हाय होतं. नाही दुसरं कारण हे की सगळ्या महाराष्ट्राच्या जेवढे पण गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्यांच्या सगळ्यांची पिकनिक तिथे आलेली. गर्दी खूप होती. पोरांचा गोळका होता. हा पर्यंत गोळका होता पण त्याच्यात पण ते लोक मजा करायला भेटत नव्हती. सो आम्ही ते स्किप केलं कारण सईबाईला पण उन्हाचा त्रास झाला. आता पण आलंय रॉक गार्डन. पुढे आतमध्ये पण आहे, तिथे पण सावली आहे. बेंच हा आपण ते व्हिडिओ मध्ये घेऊया पटकन. सही मस्त आहे ना. रॉक बीचच्या एंडला पोचलोय आणि आमची फोटोग्राफर टीम बहुत जोरदार से फोटोग्राफी में लगे हुए हैं. हा कंप्लीट एंड पॉइंट रॉक गार्डन आहे एवढा. आणि आपला फोर्ट त्या साईडला आहे. अरे तो फोर्ट आपला सही तोच आहे ना सिंधुदुर्ग फोर्ट बरोबर ना. आपण त्या साईडला होतो आज. मॉर्निंगचा व्हिडिओ जो आहे तो आम्ही तिथे होतो. ब्ल्यू आहे फुल ब्ल्यू 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 भारी. फिश नाही होणार, चिकन बंद करेल मी. चिकन आई आणते म्हणून चिकन. हा हा त्या अगरबत्तीसाठी ना. अंगणेवाडी. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही. बाहेरनच व्हिडिओ काढूया. कशाला ब्लॉग चालला? देवी भराडी. ब्लॉग करायचा. नो व्लॉग अलाउड इनसाइड. यूट्यूब त्याला मिळालेली ती अयोध्याला लँड करायची. सगळ्यांना खूप भाग्य सगळे तो बघितलं त्या चौकोनाच्या ह्याच्यात ते तो म्हणजे ती देवी गेली जेव्हा तेव्हा तिला हे करतो.
देवळात आत अलाउड नाही, पण वरती बघूया व्हिडिओ काढायला देतात की नाही. हो हो तू रस्ता केवढा मोठा बसेल ना फोटो हा बसलेला तो पकडला मला हो भारी पाय काय बांधलं यार. सही आता घेऊन आली आम्हाला रामेश्वर मंदिर. चला आतमध्ये मॅडम. हॉटेलला गेल्यानंतर कळलं अरे चप्पल राहिली. न्यूज घ्यायला पडली असती मग तर चप्पल. ती असेल हो आलो पण खिडकी ऑर्निंग कर ना. हो सरकव इथे. चला थांब बंद नको करू. चालू आहे. रिटर्न आल्यावर दाखव विंडो बंद. तू नंबर सेकंड वर कर. सईनी सूर लावलाय आपल्या. फोटो काढू नये. माय ब्लॉग एंड्स ओव्हर हिअर. हो काढ्या व्हिडिओ काढ. भारी आहे वाळू पण एकदम सईच्या भाषेत कॉन्स्टार्च सारखी आहे. जेवपा चला जेवू जाऊ. शिंपल्यांची गर्दी केली आहे सईबाईंनी. नित्यानंद मध्ये आलं. नित्यानंद काय हो काय चालू आहे. पराक्रम बघा. एक नंबर. विंडमिल आहेत ना लाईनीत तिथे. सईबाई बरोबर पोचलोय आम्ही विंडमिल गार्डन. क्या बात है. दुखी सॉन्ग. ज्यूस प्यायला मी रडायला. आल्यावर घेऊया. सई तर बरोबर आहे. कोणासाठी घ्यायचं मग. हो प्रश्न पडलाय. बघते. माय गॉड जस्ट लाईक अ वाव. साई भारी आहे. सुझलॉन. ओ फ्रिकिंग दॅट्स अ लॉट ऑफ बीच. एक नंबर. अरे पॅरा झिपलाईन आहे. तेच बोलते मी तुला. किती आहे विचारून घे. जा विचार. तिथे लावलंय बोर्ड. जिपलाइन है इधर से उधर जिपलाइन है.
बॉयज करने दे रहे हैं. देखेंगे कॉस्ट क्या है. आई ग अबाव 17 इयर्स. सुपरमॅन झिपलाईन काय असं फेकणार की काय वरून खाली? असं माझ्या एजला एवढीच आहे 300. तुला 300 आहे, मला 1700 लागणार. ठीक आहे करू की. एक पोरगा चाललाय तिकडे. बघूया कसं बघूया किती. माझं वर खाली जायचं. तू नको करू, दीदी आणि मी करतो. मी पण घाबर. पहिली परिस्थिती बघूया समोरच्या लोकांची. मी पण घाबरणार कोण आहे. पडतंय की नाही खाली बघूया. मला नाही त्यांची पडलं तर मग आपण जाऊ. नाही पडलं की आपण जाऊ. तिने जोरात जाणार, नंतर स्लो होऊन जाईल. बापरे स्लाइड. घाबरून हँडरायटिंग खराब. व्हिडिओ नाही भलतच व्हिडिओ चालू आहे. ये हमरे का बन. स्टार्ट केला सही. बोन आहे फेविक्विक लाव. गाडी ते बोलते. चला गणपती बाप्पा. अजून ओरडतच आहे. म्हणजे कसं आता जशी आम्ही तुम्हाला पोझिशन देणार याला दिली ना हा तशीच पोझिशन तुम्हाला देणार आहे. पोझिशन मध्ये सोडायची नाही. ओके असंच पकडून राहायला लागेल ना हा याला? तुम्ही सोडले तरी चालतील काय प्रॉब्लेम नाही. पण असंच बसल्या हा, फक्त पोझिशन अशी सोडून नाही. ओके. अजून थोडीशी हाईट थोडीशी नॉर्मल बापरे मी पडेल. इथं पकडा हा. खाली घ्या बस. फोन घेऊ का? हा घ्या ना फोन आरामात. आणि कसं बसा खाली बस. खाली वरती कर. बॉडी वेट मागे टाक. बॉडी वेट थोडंसं मागे कर. खांद्या तू बस. नॉर्मल हा. आता आलोय आपण ओझर केव्स कडे. कुठे आलोय सई? आपल्या उकडीच्या मोदकचा काय आवाज नाही. थकली आहे आपल्या उकडीचा मोदक. हसते नुसतं. असेल तर
दगड किती सुंदर वाटतं. ओ हो, सुंदर दगड दिसते दीदीला आज. आम्हाला तर जंगल दिसते इथे आणि अलजी दिसते, अलजी. विचार बोलते ओ हो, बायोलॉजिस्ट काहीतरी बोलतात. हा, ऐकतोय आम्ही. जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा इकडे कसं पाणी असेल, जरा असेल छोटे छोटे. बघा, मी रेकॉर्ड करतोय, तुम्ही जरा रिवाइंड करून बघा हे ते शब्द पहिली होते का. ती नुसतं बोलली सुंदर दगड दिसतोय. मग दगड बघ ना किती मोठं. हो हो, बघा आमच्या समोरच एक सुंदर दगड आहे. है ना, हसली बघा. मोदक हसली म्हणजे पटलं मोदकाला. चप्पल आपण इथेच काढू ना. भोजनाच्या बसण्याची जागा. नका बसू. हातावर पाणी पण नाही. ड्रिंकिंग वॉटर कुठे लिहिलंय? तिथे वरती. ते झिरपून येतं ते तिथे चांगलं असतं, तिथे लिहिलंय. झिपलाईनचा टॅग आज तर काढणारच नाही मी झोपेपर्यंत. तिथे वरतीच काढ. मी पण नाही. हो हो, मोदकाने बूट काढले. छोटा नाही, उकडीचा मोदक. हे मस्त नाव आहे. परत यायला लागेल. चला, ड्रिंकिंग वॉटर. कुठे तिकडे? ए, तिथे खाली ड्रिंकिंग वॉटर. पिऊन बघ्या कसं लागतंय पण. माझ्या घरचं पाणी एवढं पिलं. पक्षी आवाज करतो. भारी आहे आवाज. आपण कोकणात. भटजी कुठे? हे पियाचं पाणी साफ आहे एकदम. हे पिऊन तर बघा, मग मजा येईल. आलं कोणतरी, भटजी आले. हे बघ, ऑटोत आलं ते मागून माझ्या कोणतरी. माझा फेवरेट मित्र आलेला आहे. एवढाच गेंडा आहे तो. असं त्याला पकडून ओमकारच्या अंगावर सोडला पाहिजे, एवढा मोठा आहे. हो, मी पिणार आहे. पिण्याचे पाणी हातपाय बुडवू नका. ओके, ग्लास घेऊन येतो मी. जा रे, ग्लास घेऊन ये. कोण आहे तो? बेडूक आहे? नाही नाही, बेडूक नाही, ऑसवर्ल्ड येतो. एवढा मोठा बेडूक आहे पाणी प्रथम वर घेऊन या, नंतर दादा बाकी ग्लास घेऊन गेलं तर चालेल ना? चालेल. तिकडचे काय का तुम्ही? हो, तू मला पण दे, पण त्या बेडूक वरतीच ना? हा, चालेल. ती कुठे काय लिहिलं नव्हतं म्हणून आम्ही तिथेच काढले. तेच विचार करत होतो कुठे काढायचे. बेडूक आहे. की असंच राहिलं. अजून पुढे गेलं की जायचं. अरे हल, आता बोल. झिपलाईन करून आले अजून किती पाणी हलव जायचं वरती तुझ्या अंगावर. टेन्शन देते मला. ना तू तिथेच. मासे आला. वर ये. कसं आहे? वरती येऊन पिया असं त्यांनी. हात बुडवायचं नाही ना, तर मारलं असतं तुला आती. जेव्हा माफ की तो घाबरतच नाही मला. पावसात जिथपर्यंत येतं पाणी. अच्छा, हे बाजूचं हे सगळं भरतं. हे होतं भरून पावसात. नाही, हे ते मग खराब असं. हे नाही, हे ते इतर ब्राह्मण भोजन बी घालतात ना, ते भांडी पिंडी धुवायला हे वापरतात. हे पिण्याचं आहे. कंटिन्यू सगळ्या तिथून पाणी पडत येतच असतं. टॉर्टॉइस कुठे दिसलं? टॉर्टॉइस करते. मला तो फ्रॉग आधी टॉर्टॉइस वाटला. बघ काय बोलते. त्याचं नाव काय ठेवायचं आपण? बोल रे. लिंबू पाणी दिलं जबरदस्त. हा दादा, त्याचं नाव काय ठेवायचं? पुढच्याला बघे हाय की बंडो बनत. मला दे ना दादा पाणी. ताण ताण भागते. तू नाही जाणार कुठे, मी जाणार. एवढी मारायचा माझ्यावर तो. हळूहळू काय करतोय त्याला. मस्त होतं पाणी. जरा पण घाबरत नाही. विचित्र.
विचित्र प्राणी तरी हल्ला रे तो आला हल्ला हल्ला तो कोपऱ्यात गेला तो आली कसं निघाला तो असं असं करून पोत होता कसा असं असं पाय नाही नाही कसा दादा पाय मारतात दाखव ना कसा नाही तू तू मगाशी मस्त केलेलं अरे असं तर दाखवलं आणि हा असं कस पप्पा लागला का स्वतः ब्लॉगर आहे चला बाय चला ना चालू आहे आपल्या मोदकाचं मोदक कशी धावते बघा पटापटा सेम दादाने आपली गाडी थांबवली आहे तिथे बोलला की मार्केटला जाऊन मला कॅब हवी आहे. मला पण मार्केट आपल्या मोदकला कॅब हवी आहे ऊन नाही तरी कॅब ओ माझी कॅब घेऊन आली आहे मला काय बोलतात सई बकेट कॅब देवेंद्रची फेवरेट आहे ती बकेट कॅब देवेंद्र सर आपले RRK कुडाळकर ज्वेलरी बघू आणखी पुढे काय काय मार्केटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आंब्याचं 60 आणि फणसाचं 60 घेताय का शेंगदाणा असं कोण श्रमेश की प्रथमेश श्रमेश भाऊ बोलतो हास्य जत्रामध्ये जे सईच आणि माझा फेवरेट आहे शेंगदाणा क्या बात आहे रेड मड ग्राउंड सेंट रिझल हायस्कूल नंतर मी इथे बघतोय काय करतायत शॉपिंग झाली आपली का आता मोदकला पाणी एकचं कॉईन नाही दिसत सई 2चं कॉईन आहे हो एक वर हो एवढ्या फोर्समध्ये अरे तू बॉटल का काढते मी पुन्हा घेतली ते झाकण दे पूर्ण पाणी पाणी झाली इकडे आता काय करायचं पाणी बाय बाय ही आपली आली आहे बॉय बॉय बोलते बॉय बॉय गँग प्लॅटफॉर्म नंबर 1वर थांबले आपली बस 10:30ची आता येणारच त्वरित 10:15 झाल्या असं बसवरती लिहिलं असणार मालवण कुडाळ रेल्वे स्टेशन त्यामध्येच जावं सर्वकडे धावू नका असे ते काका बोल माझ्या अवतारात अवतार उचलू नको हो आहे शेड पुढे टेन्शन नाही आपलं 7 नंबरला ना पुढे रिकामीच दिसते नाही तिथे फळी लिहिली आहे ना चॉकनी ताकद नाही त्याच्यात गुजरातची लोक कामं करतात ते व्हेरी गुड अरे उंच पाहिजे रे थोडं मी खाली आपटा ए मोदक
फॉरेनची पाटलीन फॉरेनची पाटलीन बघतच नाही मागे. सई कोच नंबर काय आपला? ओ माय गॉड. भाई बुलेट स्पीडनी पळते रे. नाही दुसऱ्या साईडनी स्पीड बघ आता 100 km/h ना सई. ओ हो ओ हो ओ हो ओ हो आली 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 आली. रॅप स्पीड खतरनाक. कलरची पण आली आहे. ओ पर्पल कलरची आली आहे का वंदे भारत? तू कधी बघितली सॅफ्रन कलर? ओ इंस्टावर. मला फॉलो करायला विसरू नका. ओ मोदकला फॉलो करा @मोदक.